नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट जो टॉपिक आपण आज बघणार आहोत तर तो टॉपिक आहे आता कॅल्क्युलेशन ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ द कंपाउंड. ओके, तर या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेते. एक्झाम्पल आहे आपलं H2SO4. इट्स अ सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिडचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे मॉलिक्युलर मास. नाउ व्हॉट इज मीन बाय मॉलिक्युलर मास? मॉलिक्युलर मास इज इक्वल टू sum of atomic masses. ओके, तर सगळ्यात फर्स्ट वर्क तुम्हाला करून घ्यायचं आहे. ठिकाणी जितके एलिमेंट्स प्रेझेंट आहेत तर ते राईट करून घ्या, त्यांची क्वांटिटी राईट करून घ्या. हायड्रोजन 2, सल्फर 1 आणि आफ्टर दॅट ऑक्सिजन 4. देन मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास नंबर. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर 1 आहे, सल्फरचा 32, त्याच्यानंतर ऑक्सिजनचा 16. फायनल उत्तर जे आहे, फायनल आन्सर्स या ठिकाणी लिहून घ्या. 32 देन 64. दीज आर द टोटल ॲटॉमिक मासेस ऑफ द कंपाऊंड. आता यांची तुम्हाला ॲडिशन करायची आहे. ॲडिशन जर तुम्ही केली तर ॲडिशन्स तुम्हाला मिळणार आहे 98. दॅट इज द मॉलिक्युलर मास ऑफ द कंपाऊंड. अशा रीतीने तुम्हाला मॉलिक्युलर मास फाइंड आउट करायचा आहे. मॉलिक्युलर मास फाइंड आउट झाल्यानंतर तुम्ही नंबर ऑफ मोल्स इझिली कॅल्क्युलेट करू शकतात. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.